पुणे नाशिक रेल्वे मार्गासाठी चाकणमध्ये चक्का जाम. संतप्त नागरिकांचा केंद्र सरकार विरोधात एल्गार. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लावावा आणि रेल्वे प्रकल्पाला गती द्यावी या मागणीसाठी चाकण तळेगाव चौकात स्थानिक नागरिकांनी चक्का जाम आंदोलन केलंय. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रेल्वे मार्गातील बदल आणि प्रकल्पांच्या विलंबामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आता सरकारचे डोळे उघडले नाहीत तर मुलं-बाळांसह रस्त्यावर उतरू असा इशारा सुद्धा आंदोलकांनी दिलाय. आमदार बाबा शिकाळे, विजय शिंदे आणि सुधीर मुंगसे यांनी देखील नागरिकांच्या भावना व्यक्त करत प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली आहे. चाकणमधील या आंदोलनानं प्रशासनाचं लक्ष वेधलंय. पुणे नाशिक हायवेच्या ह्या सरळ मार्ग व्हावा यासाठी रस्त्यावरती जुन्नर आंबेगाव खेडपासून नाशिकपर्यंत लोक त्या ठिकाणी उरलेत. याचं कारण काय की बाबा जर शासनाने सगळा सर्वे केला, आज आमच्याकडे कडाचीवाडी किंवा या परिसरामध्ये लोकांना पैशाचं वाटप झालं. पैशाचं वाटप कधी होतं? ज्या वेळेस त्या प्रोजेक्टचा पूर्णपणे DPR होत असतो तेव्हा पैशाचं वाटप होत असतं. पैशाचं वाटप झालं, जमिनी हँडओव्हर करण्याचं काम प्रांत साहेबांनी किंवा प्रशासनाने त्या ठिकाणी केलं. एका बाजूला हे होत असताना केवळ संगमनेरवरनं ही रेल्वे जाऊ नये आणि म्हणून संगमनेरच्या नेत्यांचं किंवा तिथल्या जनतेचं बोल होऊ नये किंवा काय असेल राजकारण अहिल्यानगर जिल्ह्याचं, या अहिल्यानगर जिल्ह्याच्या 2 नेत्यांच्या राजकीय वादामुळे खऱ्या अर्थानं हा रेल्वेचा मार्ग डायव्हर्शन करण्याचं काम त्या ठिकाणी सरकार करतंय की काय ही 100% खरी गोष्ट आहे. पण केवळ संगमनेरसाठी तुम्ही आमच्या जुन्नर आंबेगाव खेडवरती का नाही करता? हा खेड तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसांचा प्रश्न आहे. आज आमच्याकडे एका बाजूला MIDC मोठी आहे, एका बाजूला कृषी उत्पन्न बाजार समिती मोठा आहे, शेतकऱ्यांची संस्था आणि तालुक्यातनं नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जे 2 नंबरचं मार्केट आहे नाशिक नंतर ते कांदा मार्केट आमच्याकडे आहे. आणि मग जगाच्या बाजारपेठेमध्ये कांदा मार्केटची जर नियामन करायची असेल तर अतिशय सुलभपणानं शेतकऱ्यांना आपला माल भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये रेल्वेच्या माध्यमातून जाऊ शकतो. पण खेड तालुक्यामध्ये रेल्वेची अत्यंत तीव्र आवश्यकता आहे आणि गेल्या 15 वर्षापासून आम्ही फक्त बोर्ड बघतोय. दर 3 वर्ष आले का बोर्ड लावले, रेल्वे मंत्र्यांचं अभिनंदन, आता रेल्वे झाली, आता रेल्वे झाली, असे 20 वर्ष त्या ठिकाणी गेले. अजून 20 वर्ष काय होईल माहिती नाही, परंतु आज मितीला मात्र तरुणाई त्या ठिकाणी रस्त्यावरती आलेली आहे. आमच्या तालुक्याचे आमदार असतील, सगळे नेते मंडळी, सर्वपक्षीय नेते मंडळी या आंदोलनामध्ये आहे. सुधीरभाऊ असतील, बाकी या सगळ्या मंडळींनी खऱ्या अर्थानं पुढाकार घेतला आणि उद्याच्या काळामध्ये याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचं काम खेड तालुक्याचे होते आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करणार आहे. खासदार अमोल कोल्हे कुठंतरी याबाबत कमी पडतात असं वाटतं का? नाही, असं नाही आहे. बघा, खासदार ते त्यांचं काम करतायत, ते आज विरोधी पक्षात आहे आणि सत्ताधारी पक्षाचं काम असतं की त्यांच्या सत्तेतले जे नेते मंडळी असतील त्या नेते मंडळी सांगतील त्याप्रमाणे कारवाई करायची. याच्यामध्ये एकच गोष्ट आहे आणि एकच ट्विस्ट आहे या रेल्वे मार्गाचा की अहिल्यानगर जिल्ह्यातल्या 2 नेत्यांचा वाद हा खऱ्या अर्थाने या रेल्वे मार्गाला अडसर आहे. राजगुरुनगर असेल, पुढे मनसर असेल, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर, त्याचबरोबर सिन्नर आणि पुढे नाशिक या मार्गावरील ज्या ठिकाणून रेल्वे मंजूर झाली होती त्या ठिकाणच्या आणि त्या परिसरातील तालुक्यातील सर्व जनता या ठिकाणी आक्रमक झाली आणि लोकप्रतिनिधी म्हणून या भागातील सर्व तालुक्यातील 11 आमदार आम्ही त्या ठिकाणी आदरणीय विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली माननीय मुख्यमंत्री महोदय यांना त्या ठिकाणी वारंवार विनंती केली, मागणी केली. त्यांनी आमच्या 2 बैठका मंत्रालयामध्ये लावल्या आणि त्या ठिकाणी एक समिती स्थापन करू आणि GMRTची जी अडचण आहे ती अडचण कशा पद्धतीनं सोडवता येईल खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी कमिटी नेमलेली आहे. आज या ठिकाणी आंदोलन करण्यापाठीमागचा एकच हेतू आहे की ती जी कमिटी आहे ती फक्त त्या ठिकाणी कागदावर न राहता किंवा एखाद्या सभागृहात किंवा खोलीत ऑफिसमध्ये बसून अहवाल न करता त्या समितीनं पुणे ते नाशिक ज्या भागातून रेल्वे जात आहे तिथल्या तांत्रिक अडचणी, लोकांच्या भावना, जनहिताचा भविष्याचा दृष्टिकोन या सर्व गोष्टीची माहिती त्यांनी जाग्यावर येऊन घ्यावी म्हणून आज सर्व तालुक्यामध्ये स्थानिक आमदार, विधान परिषदेचे आणि विधानसभेचे सर्व आमदार असतील, खासदार असतील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे आंदोलन लोकांना बरोबर घेऊन, सर्व पक्षीयांना बरोबर घेऊन या ठिकाणी आम्ही आव्हान केलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये पुणा नाशिक रोडवर आता काही ठिकाणी आंदोलन समाप्त होत आलेले आहे, काही ठिकाणी चालू आहे. परंतु हा चक्काजाम आंदोलन खेड तालुक्यामध्ये व्हावं म्हणून 3-4 दिवसापूर्वी आपण सर्वजण एकत्र आलो होतो आणि त्याचा प्रत्यय म्हणून आज आपण सर्वजण मंडळी या ठिकाणी आलेलो आहात. मला शासनाला या माध्यमातून विनंती करायची
की ही रेल्वे आमच्या घरच्यासाठी नाहीये, परंतु या भागातील शेतकरी असतील, कष्टकरी असतील, युवा वर्ग असेल, कामगार वर्ग असेल, उद्योजक असतील, यांना खऱ्या अर्थानं यापूर्वी चाकण आणि परिसरातील ट्रॅफिक आजही आम्ही या ठिकाणी त्रास उपभोगत आहेत आणि त्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी PMRD असेल, MIDC असेल, PWD असेल, MSRDC असेल, त्याचबरोबर MSIDC असेल, या सगळ्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. अनेक प्रोजेक्ट या ठिकाणी सुरू होणार आहेत, काहींची भूमिपूजन झाली, काहींची होणार आहेत. परंतु सर्वात महत्त्वाची म्हणजे यापूर्वी विमानतळ गेलं, त्याचा फटका खेड तालुका आणि या परिसराला बसलेला आहे. आता जर ही रेल्वे मार्ग जर तुम्ही बदलणार असेल तर कदापि आम्ही सहन करणार नाही, कारण ही रेल्वे विद्यार्थ्यांना कमी वेळामध्ये पोहोचण्यासाठी, उद्योजकांना कमी अंतरामध्ये आपला व्यवसाय करण्यासाठी आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना आपला माल पोहोचवण्यासाठी फार महत्त्वाची रेल्वे आहे. आम्हा सर्वांना धोक्यात घालून आमच्या सर्वांवर विश्वासघात करून जर एक केंद्रीय रेल्वे मंत्री जनतेतून निवडून आलेले नाही आहेत, ते IAS अधिकारी आहे, IAS अधिकाऱ्याला जनतेच्या भावना कळतात किंवा नाही मला माहीत नाही, माझा त्यांच्यावर आरोप नाही आहे, परंतु उचलली जीभ लावली टाळ्याला. त्यांनी या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये चुकीची ही रेल्वे रद्द करण्याची जी घोषणा केली ती त्यांनी मागे घ्यावी आणि त्या ठिकाणी ही रेल्वे पुणे ते नाशिक पूर्वीच्या मार्गाने या ठिकाणी व्हावी. आणि त्यामुळे आज तालुक्यातील सर्व पदाधिकारी, सभापती, उपसभापती, मार्केटचे सभापती, उपसभापती, सर्व संचालक, जिल्हा परिषदचे सर्व सदस्य, तीनही नगर परिषदांचे पदाधिकारी, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, सोसायटी, संस्था, बचत गट, अनेक माध्यमातून अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या सर्वांच्या माध्यमातून एकीचं बळ काय असतं ही खेड तालुक्यातील जनता या ठिकाणी दाखवून देणार आहे. यापुढील काय रणनीती असणार आहे? यापुढील रणनीती ही जर रेल्वे मार्ग नाही झाली तर आम्ही आमच्या घरातील आमची सर्व मुलं बाळं, सर्व शेतकरी, सर्व उद्योजक यांना सर्वांना घेऊन आम्ही रस्त्यावरती बसणार आहेत. आज ही फक्त एक झलक होती, परंतु येणाऱ्या काळामध्ये ही रेल्वे जर नाही झाली, जोपर्यंत होणार नाही आहे तोपर्यंत आम्ही हा लढा त्या ठिकाणी निश्चितप्रमाणे हा चालू ठेवणार आहे. केंद्र सरकारला काय रेल्वे मंत्रालयाने सांगितलेले की रेल्वे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी जे काही कारण दिलेले आहेत, थोडं त्या ठिकाणी GMRTचं जाळं आहेत आणि हे जाळं त्या ठिकाणी असल्या कारणास्तव तिथनं रेल्वे जाऊ शकत नाही हे कारण देऊन त्यांनी तो रेल्वे मार्ग नगरमार्ग नाशिक या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी प्रस्तावित ठेवला. परंतु त्यांना हे सुद्धा माहिती आहे की आपल्या देशामध्ये नव्हेच तर पूर्ण आपल्या जगभरामध्ये असे 15 त्या ठिकाणी देश आहेत. त्या 15 देशांमधनं प्रत्येक GMRTचे प्रत्येक ठिकाणी अशा संशोधन केंद्र आहेत आणि त्याच्या बाजूनी त्या ठिकाणी रेल्वे गेलेली आहे. त्याच्यामुळं हा कुठलाही भाग नाही आणि स्वतः GMRTने त्या ठिकाणी रेल्वे मंत्र्यांना आणि त्या खात्याला त्या ठिकाणी कळवण्यात आलेलं आहे, लेखी पत्र स्वरूपात कळवण्यात आलेले आहेत की इथनं रेल्वे जाण्यासाठी त्या ठिकाणी कुठलीही अडचण निर्माण होणार नाही आहे. परंतु हा राजकीय मतभेद काय असतील, परंतु हा राजकीय त्या ठिकाणी हा डाव आहे. त्याच्यामुळं ही रेल्वे कुणाच्या फायद्यासाठी आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी हा चौकशी करणं हा एक गरजेचा भाग झालेला आहे. त्याच्यामुळं ही रेल्वे पुणे नाशिक ही सरळ मार्गाने व्हावी ही सर्वांची इच्छा आहे.